जेव्हापासून इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात तणाव आणि युद्धसदृश परिस्थिती सुरू आहे, तेव्हापासून एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. इराणकडे एवढा पैसा येतो कुठून? कारण अमेरिकेनं इराणवर कठोर आर्थिक प्रतिबंध लादले, डॉलरमध्ये व्यवहार बंद केले, तेल विक्रीवर मर्यादा घातल्या आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टीमपासूनही जवळपास दूर केले. सामान्यतः अशा परिस्थितीत कोणताही देश आर्थिकदृष्ट्या कोसळला असता. पण इराणसोबत तसं घडलं नाही. कारण इराणनं एक अत्यंत चतुर रणनीती वापरली. इराणने जुन्या, स्क्रॅपमध्ये गेलेल्या आणि आउट ऑफ सर्व्हिस जहाजे मोठ्या प्रमाणावर विकत घेतली. ही जहाजे शॅडो फ्लीट म्हणून वापरली गेली. या जहाजांवरून गुप्तपणे तेल वाहतूक केली जाऊ लागली. अनेक जहाजांचे जीपीएस सिग्नल बंद किंवा बदलले जात, त्यामुळे त्यांची हालचाल ट्रॅक करणे कठीण होत असे. यामुळे काय झालं? इराणचे तेल गुप्तपणे आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचू लागले आणि अनेक देश ते खरेदी करू लागले. चीनने इराणकडून तेल खरेदी केली आणि बदल्यात इराणमध्ये रस्ते, बंदरे आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी गुंतवणूक केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवहार डॉलरमध्ये न करता इतर चलन किंवा कधीकधी क्रिप्टोकरन्सीद्वारे केले गेले. यामुळे अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना बायपास करण्याचा मार्ग इराणला मिळाला. म्हणूनच कठोर प्रतिबंध असूनही इराण आजही आर्थिकदृष्ट्या उभा आहे आणि जागतिक राजकारणात एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.